वाढत्या शहरीकरणात शेती हरवून गेलीये। त्यात शहरात राहणाऱ्या तरुणांना शेती कशी होते हे ठाऊकच नाही। शेतीची मशागत, पीक घेण्याच्या पद्धती आणि लागवडीची माहिती या तरुणांना अवगतच नाही। आता या तरुणांना ही माहिती मिळावी याकरता ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावलेत। तरुण मंडळींना शेतीचा अनुभव घेता यावा यासाठी या ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत एक अभिनव उपक्रम राबवलाय। ठाण्यातील कशिश पार्क येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाच्या मागच्या बाजूस हा प्रयोग करण्यात आलाय। 1 गुंठा जागेचा वापर करून वांगी, भेंडी, भोपळा, दुधी अशा भाज्यांची लागवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर आंब्यांची कलम, लिंबू, पपनीस, नारळ, सुपारी, केळी यासारख्या फळझाडांचा देखील यात समावेश आहे। तसंच यंदा भुईमुगाचेही प्रायोगिक तत्वावर पीक घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे। एवढंच नव्हे तर या भागात काही औषधी वनस्पतीही लावण्यात आल्या आहेत। आज शहरामध्ये मुलांना ती झाडं बघणं किंवा ऑर्गॅनिक जे काही शेती आहे ती कुठे होताना दिसत नाही। तर त्या संकल्पनेतून आमच्या सिनियर सिटीजन्सने आणि आम्ही सगळ्यांनी मिळून इथे ही ऑर्गॅनिक शेती चालू केली आहे। आता झेंडूची झाडं ती सीझनल असतात ती कमी झालीत आणि आता बाकीची आता काही जी झाडं जी होती पारिजातकाचं हे लावलेलं आहेत आणि रातराणी लावलेली आहे। आता रातराणीचा सुगंध आता हे रात्री संध्याकाळी जे फेऱ्या मारतात त्यानं इतका सुंदर सुगंध येतो। शेतीसाठी लागणारं साहित्य स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलंय, तर त्यासाठी लागणारी जागा आणि माती ही महापालिकेकडून मिळाल्याची माहिती त्यांनी दिली। तर पुढे गांडूळ खताची निर्मितीही येथे करण्यात येणार आहे। आमच्याकडे आता वांगी भरपूर आलीत, म्हणजे लोकांनी अगदी भरभरून खाल्लीत आणि स्वतः पिकवलेली होती, त्याच्यामुळे खूपच आनंद वाटायचा लोकांना। अरे आपल्याकडे ही वांगी होतात म्हणजे काय। बाहेर जे पानं वगैरे पडतात, बदामाची पानांचा खच पडतो, वसंत ऋतूमध्ये पानांचा खच पडतो, ते पानं सगळे आम्ही स्वतः गोळा करून आणतो, त्याच्यावरती अमृतजल वगैरे टाकतो आणि ते कुजवतं। 3 महिन्यात ते कुजतं ते आणि उत्तम प्रतीचं काळं कुजलेलं खत त्यातून तयार होतं। तरुण मंडळींना शेती कशी जवळून अनुभवता येईल यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी केलेला हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।